कारण ही बिलीव्ड इन हिज क्राफ्ट, ही बिलीव्ड इन पुटिंग मनी वेर इज माउथ इज. म्हणजे ज्यावेळेला बाहुबली केला तेव्हा सगळे हसलेले झालं की 400 कोटीचा पिक्चर केला त्यांनी. आज ही इज लाफिंग एट एव्हरीबडी. तसं म्हणजे त्याला काय सोल्युशन आहे मला माहित नाही. गव्हर्नमेंट खूप, आता हे नवीन गव्हर्नमेंट तरी खूप ट्राय करते. त्यांनी असं केलंय की चांगले पिक्चरचं 10 कोटीचं बजेट देणार म्हणून, पण तरी ते 10 कोटीचं बजेट म्हणजे 10 कोटीचंच पिक्चर बनवा असं आहे ना. पण निदान काहीतरी सुरुवात, चांगली सुरुवात. आधी काहीच नव्हतं ना. ते बरं सबसिडी मिळते ती किती मिळते, 45 लाख रुपये. म्हणजे परत सांगतो, त्या 45 लाख रुपयासाठी लोक पिक्चर करतात, ते ते 30 लाखात पण पिक्चर करतात. काय कराल तुम्ही? ही जी रुटूखुटू आहे मराठी चित्रपट विश्वाचं जे काही आहे, एकदम छोटस जे काही आहे, हे छोटस आहे या मानसिकतेतूनच बाहेर पडून समजा आपण काही कधी पडणार? मी ते आता नाही, मी गेले 5 वर्ष ओरडतोय. त्याच्याकरता पण दोघांनी पुढे, म्हणजे समजा तुमच्यावर एखादा दिग्दर्शक उभा राहिला की मी करतो, चला माझ्याकडे एक चांगली तगड स्क्रिप्ट आहे, असं नाही. माझं मी मध्ये एकदा बोललेलो की मला एक वर्कशॉप घ्यायचंय, पण ते पुढे त्याचं काही झालं नाही. म्हणजे मी इनफॅक्ट स्टेट गव्हर्नमेंटला त्यांनी पण सांगितलं मला घे म्हणून. मला फक्त प्रोड्युसरचं वर्कशॉप घ्यायचंय. हे काय करतात, कुठून तरी मिळालेले असतात 3-4 कोटी. मग त्यांना कोणतरी स्वप्न दाखवतं. स्वप्न कुठलं दाखवतं की आपण एक पिक्चर करायचा, आपला 3 कोटीत पिक्चर होतो. आता फार नाही चालला, समजा सैराटच्या अर्धा चालला किंवा नटसम्राट इतका चालला तरी 40 कोटीचा बिझनेस आहे. मग सबसिडी, मग तो त्याला असं पेपरवरच दाखवतो की तू श्रीमंत झालास. त्याला कोणी सांगत नाही तो पिक्चर कम्प्लीट केल्यावर त्याचा P&A करायचा असतो, तो खर्च करायचा असतो. आणि काही म्हणजे 100 मधले 90 पिक्चर पडलेले हे कोणी सांगत नाही. त्या 10 पिक्चरचं एक्झाम्पल देतात. मग तो तयार होतो. बरं त्याला काही त्याचे गेले 3-4 कोटी रुपये, झालं की. म्हणून मला त्यांचं वर्कशॉप घ्यायचं की तुम्ही, यू ऑल आर इझी टार्गेट्स. त्यामुळे काय होतं की सरसकट म्हणजे मराठी सिनेमा येतोय म्हटलं, पण लोकांचं एक म्हणणं असतं की मराठी सिनेमाला थिएटर देत नाहीत. अजिबात तसं नाहीये. व्यवस्थित थिएटर मिळतात. तो थिएटरवाला जो बसलाय तो कोणाच्या बापाचा नाहीये. त्याचं काय थिएटर शेअरिंग आहे. आता भाडं भरत नाही. जेवढी तिकीट विकली जातात तर पहिल्या आठवड्यात तो 55% घेतो, दुसऱ्या आठवड्यात तो 55% घेतो, तिसऱ्या आठवड्यात तो 65% घेतो. तो पिक्चर चालला तर तो का नाही देणार? त्याला काही फरक पडत नाही, तो हिंदी आहे, मराठी, तामिळ आहे का तेलुगू आहे. तर व्हॉट वी नीड टू डू इज वी नीड टू अप आवर स्किल अ लिटल.